नमस्कार. आपल्याशी थेट ऑनलाईन संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल बुलेटच्या संचालकांचे सर्वप्रथम आभार. गॉडमदर हे पुस्तक 8 मार्च 2020 रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी नोशन प्रेस या चेन्नईच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं. स्मृती कुलकर्णी शानभाग यांचं हे 5वं पुस्तक. पेपरबॅक आणि ऑनलाईन या स्वरूपात हे पुस्तक प्रथम बाजारात आलं. आज पेपरबॅक आवृत्ती उपलब्ध नाही, पण किंडल आवृत्ती ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. याचं मार्केटिंग जेव्हा womensweb.com या संकेतस्थळावर करण्यात आलं त्यावेळेला तिला 2 दिवसात 56,000 लोकांनी सकारात्मक अभिप्राय दिला. त्याचवेळी बुलकच्या सदस्यांना या पुस्तकाचा परिचय करून देण्याकरता मी संचालकांशी संपर्क साधला होता, पण मध्यंतरीच्या लॉकडाऊनच्या काळात ते मागं पडलं. असो, आता या पुस्तकाबद्दल 16 कथांचा संग्रह असलेले हे पुस्तक नारीशक्ती आणि स्त्री पुरुष समानता यावर भारतातच नाही तर संपूर्ण जगात बरंच काही बोललं जातं. मी टू सारख्या चळवळीसुद्धा यातूनच उभ्या राहिल्या आणि विसरूनही गेल्या. स्त्रियांना स्वतःचे हक्क व स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता काम करणाऱ्या सामाजिक संस्था पुष्कळ आहेत. पण नेहमीच्या जीवनात एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या हक्काकरता लढताना दिसते का? स्त्रीच्या प्रगतीमध्ये अडसर ठरणारी दुसरी स्त्री बऱ्याच वेळा दिसून येते. घरातील स्त्रियांचे एकमेकातील वाद असोत, सासू सुनेचा बेबनाव असो, एक स्त्री म्हणून तिच्या हक्कापासून वंचित करणाऱ्या घटना घरातच नाही तर घराबाहेरसुद्धा पावलोपावली दिसून येतात. अशा किती स्त्रिया आपण पाहतो तिच्या आपल्या वैयक्तिक आशा आकांक्षा आणि गरजा बाजूला ठेवून इतर एखाद्या स्त्रीचा आधार बनतील व तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याकरता तिच्या मागे भक्कमपणे उभ्या राहतील. अशी स्त्री ही नक्कीच त्या वंचित स्त्रीची गॉडमदर म्हणून ओळखली जाईल. मग ती तिची मैत्रीण असेल, बहीण असेल, शिक्षिका असेल, सहकारी असेल किंवा त्या स्त्रीची मुलगीसुद्धा असेल. अशा 16 मदर्स आणि 16 गॉड मदर्स आणि 16 गॉड डॉटर्स यांच्या या 16 कथा म्हणजेच हे पुस्तक. लेखिकेने पुस्तकाच्या प्रस्तावनेतच स्वतःचा एक अनुभव लिहिला आहे. लेखिका हेरवाडकर स्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. शाळेत सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेली पण काही जणांनी दिलेल्या दुय्यम वागणुकीमुळे स्वतःचा आत्मविश्वास घालवून बसलेली शाळेतील एक शिक्षिका तिच्या मागे भक्कमपणे उभी राहते. तिला तिचा आत्मविश्वास परत मिळवून देते. ती शिक्षिका तिची गॉड मदर बनते. हे पुस्तक लेखिकेने त्या शिक्षिकेला समर्पित केलं आहे. प्रत्येक स्त्रीने एक छोटंसं पाऊल या दिशेने टाकलं आणि समाजातील कुठल्याही एका स्त्रीची ती जर गॉड मदर बनली तर स्त्री पुरुष विषमता कमी होण्यास आणि खऱ्या अर्थाने ज्याला वुमन एम्पॉवरमेंट म्हणतात ते साध्य होण्यास मदतच होणार आहे. भारत हा एक असा देश मानला जातो की तिथे स्त्री सुरक्षित नाही. 7च्या आत घरात यासारखे वाक्प्रचार रूढ झाले ते या असुरक्षिततेमुळेच. बालविवाह हा सुद्धा एक कळीचा मुद्दा एम्पॉवरमेंट या शब्दात दडलेला आहे.
त्याचे परिणाम स्पष्ट असताना सुद्धा पुरुषी वर्चस्वाखालील स्त्रीला जीवन जगावं लागतं. कौटुंबिक अत्याचार हे सुद्धा यातूनच जन्माला आलेले आहेत. स्त्रीला आपली वैयक्तिक मालमत्ता समजणाऱ्या समाजात आज जरी स्त्री घराबाहेर पडली असली तरी कौटुंबिक अत्याचार यावर बोलण्यास ती तयार होत नाही. कारण मनात असलेली समाजाबद्दलची भीती. स्त्री कितीही शिकली, स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू लागली तरी घराबाहेर सुद्धा तिच्यावर कमी अत्याचार होतात असं दिसत नाही. नोकरीच्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेदभाव अगदी कॉर्पोरेट कल्चरमध्ये सुद्धा दिसून येतो. ती स्त्री आहे म्हणून तिला डावललं जातं, जरी ती तिच्या बरोबरीच्या पुरुष सहकार्या इतपत किंबहुना त्याच्याहून जास्त क्षमतेने काम करू शकत असली तरीसुद्धा. अशा 16 स्त्रिया आपल्याला या पुस्तकात भेटणार आहेत. त्यामध्ये आशासारखे पोलीस ऑफिसर आहे, तर सरस्वतीसारखे एक रिसर्च आणि डेव्हलपमेंटसारख्या लॅबोरेटरीचे प्रमुख आहे. एका आंतरराष्ट्रीय शाळेची प्राचार्य मिश्रा आणि त्याचप्रमाणे राजस्थानमधील बुरख्याआड लपलेली पण एका गॉडमदरने समाजासमोर आणलेली जागतिक कीर्तीची चित्रकार शांती आहे. जेंडर स्टडीमध्ये मास्टर्स केलेली आणि आपला प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता एका छोट्या गावात जाऊन राहिलेली इंद्रा आहे, की जी त्या गावातील असंख्य मुलींची गॉडमदर बनते आणि त्यांना बालविवाहाच्या प्रथेपासून दूर घेऊन जाते. समाजात काळा आणि गोरा या त्वचेच्या रंगामुळे असलेली मानसिकता दाखवताना एका छोट्या मुलीच्या मनावर होणारे अपघात आणि त्यातून तिला बाहेर काढणारी तिची सावत्र आई यांची ही एक कथा आहे. कॉर्पोरेट जीवनात स्वतःच्या करिअरच्या मागे धावून उच्च पदापर्यंत पोहोचलेली तारा रेड्डी आपल्या स्त्रीसुलभ मातृत्वाला दुय्यम स्थान देते आणि जेव्हा खरोखरच ती माता बनते तेव्हा त्याच कॉर्पोरेट जगतात तिला दुय्यम स्थान दिलं जातं. तारा आणि तिच्यासारख्या अनेक स्त्रियांची ही कथा. त्या सर्व स्त्रियांची तारा ही गॉड मदर बनते व त्यांना त्यांचा पूर्वीचा सन्मान मिळवून तर देतेच, पण बिझनेस टुडेसारख्या जागतिक कीर्तीच्या मासिकाला सुद्धा आपल्या प्रोजेक्टची दखल घ्यायला लावते. अत्यंत सोप्या भाषेत फुलवलेल्या या कथेच्या शेवटी स्त्रीलाच नाहीतर पुरुषांनासुद्धा विचार करायला लावते. लेखिकेच्या लेखन शैलीबद्दल बुलकच्याच एका रसिक समीक्षकाने तिची तुलना प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्याशी केली आहे. तिच्या 16 कथांपैकी काहींचं भाषांतर मराठीत झालं आहे. त्यातील एक कथा आशा आपण नुकतीच वाचलीसुद्धा आहे. इतर कथासुद्धा भविष्यात बुलकच्या व्यासपीठावर येतीलच. लेखिका स्वतःसुद्धा एक गॉडमदरचा रोल सांभाळताना नवोदित लेखक आणि लेखिकासाठी आणि त्यांच्यामधील सुप्त गुणांना आणि विचारांना चालना देण्याकरता thethinkingpen.com या नावाची वेबसाईट सुरू केली आहे. स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना व मुलांमुलींनासुद्धा स्वतःचे विचार मांडण्याकरता एक ऑनलाईन व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. आपला ग्रुपसुद्धा लेखक आणि कवी मंडळींचाच आहे. त्यांना जागतिक व्यासपीठाची गरज आहेच. इंग्रजीतच नाही तर मराठीतसुद्धा आपण आपले विचार त्या व्यासपीठावर मांडू शकता. कथा कविता पाठवू शकता. आज जगातील वेगवेगळ्या देशातील शेकडो स्त्री पुरुषांनी या संधीचा फायदा करून घेतलेला आहे. आज आपणही ऑनलाईन व्यासपीठावर आपले विचार मांडतो आहोतच. मग चला एक पाऊल पुढे thethinkingpen.com च्या व्यासपीठावर
बुलकच्या सर्व सदस्यांनी आपली ओळख करून द्यावी. आशा या कथेला आपल्याकडून मिळालेल्या सकारात्मक अभिप्रायाबद्दल सर्वप्रथम आभार. आज मी गॉडमदर या पुस्तकातील आणखीन एक कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे रोज क्वीन. आज 14 फेब्रुवारी. जगातले तरुण तरुणी व्हॅलेंटाईन दिवस म्हणून साजरा करतात. स्वतःच्या मनातील प्रेमभावना व्यक्त करण्याचा हा गुलाबी दिवस. 16-17 वर्षाची मुले आणि मुली दिल्लीच्या विद्याविहार प्री युनिव्हर्सिटी कॉलेजच्या प्रांगणात एकमेकांना गुलाब पुष्प देऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा जल्लोष करत होत्या. ज्या मुलीला सर्वात जास्त गुलाब मिळतील ती त्या वर्षीची रोज क्वीन म्हणून ओळखली जाणार होती. सलग दुसऱ्या वर्षी सपना कुमारीला हा मान मिळाला होता. 16 वर्षाची ही गोड मुलगी. तरुणांच्या मनाची धडकन झाली नसती तरच नवल होतं. अख्ख्या कॉलेजमध्ये आज सपना कुमारीचीच चर्चा चालू होती. राजा अमर हा स्वप्नाच्या घराशेजारीच राहणारा एक तरुण. सपना ही त्याच्या स्वप्नातील परी होती. सारखा तिच्या मागे मागे असायचा. सपनाच्या प्रेमानं वेडा झालेला राजा तिचा पिच्छा सोडत नसे. ज्यावेळी सपना दुसऱ्या वेळी रोज क्वीन झाली तेव्हा मात्र त्यांनी ठरवलं की आता वेळ काढण्यात अर्थ नाही, नाहीतर कोणीतरी दुसराच आपल्या स्वप्नातील परीला पळवून नेईल. एक दिवस धाडस दाखवून त्यांनी स्वप्नाला गाठलं व आपल्या मनातील प्रेमभावना व्यक्त केल्या. प्रथम सपनाला हा एक विनोदच वाटला व तिने त्याचं म्हणणं हसण्यावारी नेलं. ओ राजा भैया, तू वेडा आहेस का? माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. सपनाने जवळजवळ त्याला झिडकारलंच. अरे, मला माझ्या अभ्यासावर आणि खेळावर लक्ष केंद्रित करायचं आहे. धावपटू बनणे हे माझं स्वप्न आहे. मी तुझा किंवा इतर कुणाचाही विचारसुद्धा करू शकत नाही. सपनाने त्याला स्पष्ट शब्दात समज दिली, तरीही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही. सपना तिच्या आईवडिलांची नंबर 2ची मुलगी. तिची मोठी बहीण सुजाता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेत उच्च शिक्षणाकरता जाणे हे तिनं निश्चित केलं होतं आणि तिथल्या विद्यापीठात तिला प्रवेशही मिळाला होता. सपनाला मात्र अभ्यासाबरोबरच खेळामध्ये जास्त रस होता. तिला अव्वल दर्जाचं धावपट्टू बनायचं होतं. त्या दृष्टीने तिने अभ्यासाबरोबरच प्रशिक्षणसुद्धा सुरू केलं होतं. 18 वर्षाखालील धावपट्टूत तिची निवडसुद्धा झाली होती. आता राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची तिची तयारी चालू होती. सुजाता सपनाला कधीच एकटं सोडत नसे. जेव्हा जेव्हा स्पर्धा असत तेव्हा दोघेही एकत्रच जात. सपनाला प्रोत्साहन देणे, जिंकण्याचा आनंद सपनाबरोबरच साजरा करणे आणि एखादी स्पर्धा हारल्यावर तिला धीर द्यायला सुजाता नेहमीच तिच्या पाठीशी उभी असे. दोघींच्यामध्ये काहीही लपून राहत नसे. सुजाताला राजाबद्दल सर्व माहिती होती व त्याचबरोबर सपनाच्या मनात त्याच्याबद्दल काहीही नाही याची सुद्धा तिला पूर्ण कल्पना होती. राजा मात्र स्वप्नाची पाठ सोडायला तयार नव्हता. ती आपल्याला जुमानत नाही हे लक्षात आल्यावर एक दिवस तो सरळ सपनाच्या घरी पोचला आणि त्याने तिच्या वडिलांसमोर सपनाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला.
वडिलांनी सुद्धा त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सपनालाच त्याच्यासमोर बोलवलं. मी तुला नाही म्हणून सांगितलं आहे ना, मला तुझ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. मला माझं ध्येय गाठायचं आहे. कृपा करून तू माझा पिच्छा सोड, सपनाने राजाला सुनावलं. तुला तुझं उत्तर मिळालं ना राजा? वडिलांनी सभ्यपणे त्याला तेथून जाण्यास सांगितले व परत सपनाला त्रास दिल्यास तुझ्या पालकांशी बोलावं लागेल अशी धमकीही दिली. निराश झालेला राजा सपनाच्या घरातून बाहेर पडला. आज सपनाचं राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिलेक्शन होणार होतं. सुजाता परीक्षा असल्यामुळे तिच्याबरोबर येणार नव्हती. सपना एकटीच बाहेर पडली. पळ, किती पळायचं तितकं पळ. तुला तुझ्या सौंदर्याचा इतका माज आहे ना, आज मी तुला धडा शिकवणारच. यापुढे तू पळू शकणार नाहीस. पाठीमागून राजाचा आवाज आला आणि सपनाने आपली स्कूटर वेगाने मैदानाकडे पिटाळली. सपनाने स्पर्धा जिंकली आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवडसुद्धा झाली. पण आज सुजाता तिच्याबरोबर नव्हती. सपना घरी परत जायला निघाली. पाठीमागून मोटरसायकलवरून 2 तरुण येत होते. ए रोज क्वीन, कुठे पळतेस? थांब. सपनाने तो आवाज ओळखला आणि दुसऱ्याच क्षणी तिच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता. आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून ती विव्हळत रस्त्याच्या कडेला मोपेड खाली पडली होती. तिचे कान, मान, नाक, संपूर्ण चेहरा जळत होता. त्या ॲसिडच्या ज्वलंत वेदनाने सपना तडफडत होती. तिने डोळे उघडले तेव्हा ती इस्पितळात होती. चेहरा पूर्ण झाकून गेला होता. थोड्या दिवसांनी तिच्या चेहऱ्यावरच्या पट्ट्या काढल्या. फक्त डोळे आणि हातपाय सोडले तर इतर अवयव जवळजवळ जळून गेले होते. सपना तर आरशात बघूसुद्धा शकत नव्हती. कमीत कमी 8 शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते व लाखो रुपये खर्च होणार होते. पण सपनाचा मूळ चेहरा मात्र परत येणार नव्हताच. जे मिळणार होतं ते भयान आणि विद्रूप रूप. सपनाच्या वडिलांनी पोलिसात राजाचं नाव सांगण्याचं ठरवलं. सपनाला न्याय मिळालाच पाहिजे आणि राजाला शिक्षाही झालीच पाहिजे. सपनाच्या आईने मात्र पोलिसात जाण्यास मनाई केली. त्यांना एक निनावी धमकी आली होती. जर पोलिसात जाल तर तुमच्या दुसऱ्या मुलीची सुद्धा अशीच गत होईल. सुजाताची परिस्थिती तर फारच विचित्र होती. त्या दिवशी आपण सपनाबरोबर नव्हतो ही सल तर तिच्या मनात होतीच. पण आपल्यामुळेच सपनाला न्याय मिळत नाही याचं प्रचंड दुःख तिला होतं. सुजातानं ठरवलं आपण सपनाला यातून बाहेर काढायचं. तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्याकरता मदत करायची. आता सपनाचं स्वप्न पूर्ण करणे हेच सुजाताचं स्वप्न ठरलं. सुजाताने आपला उच्च शिक्षणाचा विचार सोडून दिला. दिल्लीतच एका IT कंपनीत नोकरी पत्करली. सपनाच्या उपचाराकरता होणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेतली. सपनाच्या जखमा भरल्या, पण तिच्या मनावर झालेल्या जखमा कशा भरून निघणार? तिनं एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलं. समाजाला तोंड दाखवायला आणि लोकांचे टोमणे ऐकायला ती भीत होती. सर्वांनी प्रयत्न केले तिनं परत कॉलेजमध्ये जावं आणि आपलं शिक्षण पूर्ण करावं. पण तिच्या मनात भीती होती.
जे लोक रोज स्क्रीन म्हणून आपल्याला पाहायचे ते आता आपल्याकडे कसे पाहतील? ती मानसिकदृष्ट्या विकलांग झाली होती. आईवडिलांना तर वाटत होतं की आपण आपल्या मुलीला गमावून बसणार नाही ना. एका रविवारी दोघी बहिणी टी व्ही समोर बसून वेगवेगळ्या वाहिन्यावर काय कार्यक्रम आहेत हे पाहत होत्या. मध्येच स्पोर्ट्स वाहिनी लागली आणि सपनाचे डोळे चमकले. आंतरराष्ट्रीय स्पर्धा चालू होत्या. सुजाताने पाहिलं, स्वप्ना धावण्याच्या स्पर्धा टक लावून पाहत होती, त्याच्यात रस घेत होती. सुजाताला जाणवलं की तिला अजून क्रीडा क्षेत्रात रस आहे. सर्व काही संपलेलं नाही. अजूनही सपना स्पर्धेत भाग घेऊ शकते. सुजाताला सपनाच्या मनातील भीती बाहेर काढण्याचं एक साधन मिळालं. तू अशीच घरात बसशील तर त्या नराधमाचा विजयच होईल. तुला त्याने धमकी दिली होती ना, तू पळू शकणार नाहीस. तुझं स्वप्न आहे आंतरराष्ट्रीय धावपटू बनायचं. तुला त्या राक्षसाचे शब्द खोटे पाडायचे आहेत. स्वतःकडे पहा. तुझा चेहरा बदलला असेल, पण तुझे दोन्ही पाय अजून पूर्णपणे शाबूत आहेत. तुला तुझं स्वप्न पूर्ण करणं अशक्य नाही. लाग, तयारीला लाग. मनातील भीती बाजूला कर. आपण उद्याच मैदानावर जाऊ आणि तुझं अर्धवट राहिलेलं प्रशिक्षण पूर्ण करू. मी तुझ्यासारखे तुझ्या बाजूला जरूर असेन. मी तुझ्यासारखी पळू शकणार नाही, पण तुझ्या बाजूला जरूर असेन. सुजाताने सपनाचे बूट बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी तिला तयार केलं. सुजाता तिच्याबरोबर सायकलवरून जाण्यास तयार झाली. मी तुला कधीही एकटं पडून देणार नाही. मी तुझ्याबरोबर सावलीसारखी असेन. चल, मैदान तुझी वाट पाहते आहे. सपना आणि सुजाता रोज मैदानावर जाऊ लागल्या. सुजाता एकाग्रपणे तिच्या क्षमतेवर आणि वेगावर लक्ष देऊ लागली. एका प्राथमिक स्तरापर्यंत आल्यावर सुजाता तिला तिच्या प्रशिक्षकाकडे घेऊन जाणार होती. प्रशिक्षकसुद्धा एक स्त्री होती आणि सुजाताला खात्री होती की सपनाला परत धावपट्टीवर पाहून तिला आनंदच होईल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या प्रशिक्षिकेने सपनाला प्रशिक्षण देण्यास नकार दिला. कारण सपनाचा विद्रूप चेहरा, तिला आणि तिच्या इतर विद्यार्थ्यांना तो चेहरा पाहून त्यांचं प्रशिक्षणावरचं लक्ष उडेल असं तिनं उत्तर दिलं. यावेळी मात्र सुजाताला शांत राहणं फार कठीण गेलं. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या जखमा आणि भावना समजू शकत नाही. रागाच्या भरात सुजाता त्या स्त्रीला काही सुनावणार, तेवढ्यात सपनानं तिचा हात धरला आणि तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. एवढ्या दिवसानंतर सपनाच्या डोळ्यात दृढ आणि शांत भाव दिसले. पूर्वीची सपना परत आल्याचा भास सुजाताला झाला. तिला आता कुठल्याही प्रशिक्षकाची गरज नव्हती. ती स्वतःची काळजी घ्यायला सज्ज झाली होती. पुढील काही दिवस सपनाचा सराव एकलव्याप्रमाणे प्रशिक्षकाविनाच चालू झाला. दिवसेंदिवस तिचा वेग आणि क्षमता वाढत गेली आणि ती राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या क्षमतेची झाली. एकच अडचण सुजाताला सतावत होती. तिला स्पर्धेमध्ये प्रवेश मिळेल ना? राष्ट्रीय निवड समिती तिला न्याय देईल का? निवड समितीच्या नियमात सपना बसत नव्हती, कारण मध्यंतरीच्या 1 वर्षाचा काळ निघून गेलेला होता. सपनासमोर एक मार्ग होता, वाईल्ड कार्ड मिळवण्याचा. राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षांना फक्त एक अधिकार आहे. अपवादात्मक परिस्थितीत
ते एकाच खेळाडूला थेट राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देऊ शकतात. या परवानगी पत्रालाच वाईल्ड कार्ड म्हणतात. पण तो अधिकार फक्त अपवादात्मक स्थितीतच वापरायचा असतो, हे अध्यक्षावर बंधन असतं. प्रत्येक IT कंपनीत कंपनीवर एक सामाजिक जबाबदारी असते. त्याअंतर्गत समाजातील गरजू महिलांना मदत करणे हा त्या IT कंपनीमधला एक प्रोजेक्टच असतो. सुजाताने या गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवलं. तिने आपल्या कंपनीच्या प्रमुखांना ईमेल पाठवून सपनाची सर्व माहिती कळवली व मदत मिळवण्याबद्दल विनंती केली. कंपनीच्या CEO उमा देसाई यांनी सुजाताला भेटीची वेळ दिली. सुजाताने CEO समोर सपनाची केस मांडली, तिचे फोटो दाखवले. तसेच एका स्त्री प्रशिक्षिकेने तिला प्रशिक्षण देण्यास नकार दिल्याचे आवर्जून सांगितले. 2 महिन्यावर आलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता निवड समितीच्या अध्यक्षांना वाईल्ड कार्ड वापरण्याची विनंती करावी असे तिनं सुचवले. कंपनीच्या नियमाप्रमाणे मी काहीच करू शकत नाही, पण एक स्त्री म्हणून तुझ्या बहिणीला मदत करणे हे मी माझं कर्तव्य समजते. उमा देसाईने सुजाताला आश्वासन दिलं. सर्वप्रथम आपण सोशल मीडियावर सपनाची केस मांडूया. YouTube, Facebook, ट्विटर, व्हॉट्सॲप जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे सपनाला सपोर्ट करण्याचे आवाहन करूया. पुढील काही दिवस सुजाताने रात्रंदिवस सोशल मीडियावर सपोर्ट मिळवण्यासाठी प्रचाराचा धडाका लावला व त्याचा परिणाम थोड्याच दिवसात दिसून आला. हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सपनाला पाठिंबा व्यक्त केला. उमा देसाईने निवड समितीच्या अध्यक्षांची मीटिंग ठरवली. सुजाताने सर्व तयारीनिशी सपनाची केस सादर केली. देशभरातून सपनाला मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर अध्यक्षांनी आपला अपवादात्मक अधिकार वापरावा असं आवाहन केलं आणि सपनाला शेवटी न्याय मिळालाच. राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची तिला परवानगी मिळाली. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. शिटी वाजली आणि सपना वाऱ्याच्या वेगाने राष्ट्रीय स्पर्धेत धावू लागली. तिनं स्पर्धा जिंकली आणि ती राष्ट्रीय चॅम्पियन झाली. हे तर सपनाचं स्वप्न होतं. नाही, ही तर स्वप्नाची सुरुवात होती. तिनं एशियन गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची तिला संधी मिळाली. साऱ्या देशाचे डोळे सपनाकडे लागले होते. सपनाने 200 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलं. सपना आंतरराष्ट्रीय चॅम्पियन झाली. ऑलिम्पिक स्पर्धेत ही भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली. विमानतळावर तिचं प्रचंड स्वागत झालं. वर्तमानपत्रातून मुख्य पानावर तिचे फोटो छापून आले. देशातील वेगवेगळ्या लोकांनी आणि कंपन्यांनी तिचा सत्कार करताना तिला रोख रकमेची बक्षिसंसुद्धा जाहीर केली. राज्य सरकारने तिला रोख रक्कम देऊन सन्मान तर केलाच, पण तिच्याकरता एक उच्चपदस्थ नोकरीसुद्धा देऊ केली. 26 जानेवारीला भारत सरकारने तिला अर्जुन पदक देऊन तिचा गौरव केला. या सर्व यशामध्ये सुजाता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. सावलीसारखी तिची पाठराखण केली. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला तिचा हरवलेला सन्मान मिळवून दिला. बक्षिसातून मिळालेल्या पैशातून तिने परदेशी जाऊन प्लास्टिक सर्जरी करून घ्यावी अशी सर्वांची इच्छा होती. पण सपनाने ते सर्व पैसे ॲसिड हल्ल्यात विकलांग झालेल्या स्त्रियांना
मदत करणाऱ्या एका अशासकीय संस्थेला दान केले. सपना आता पुढील ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीचा विचार करत बसली होती आणि दारावरची बेल वाजली. तिनं दरवाजा उघडला. बाहेर 3 तरुणी, तिघींचेही चेहरे विद्रूप आणि भयाण अगदी सपनासारखेच दिसत होते. हातात भला मोठा गुलाब पुष्पांचा बुके घेऊन त्या उभ्या होत्या. तिने तिघींनाही आत येण्यास सांगितले. आम्हीही ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या दुर्भाग्य आहोत. मी रश्मी. माझ्यावर माझ्या काकांनीच ॲसिड हल्ला केला. त्यानं माझ्या वडिलांना धडा शिकवायचा होता. आणि ही सलमा, ही वेब डिझायनर आहे. दारूच्या नशेत तिच्या नवऱ्यानेच तिच्यावर ॲसिड फेकलं. आणि ही प्रगती इंजिनियर आहे. तिच्या शेजाऱ्याने तिच्यावर ॲसिड फेकलं कारण त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं, ज्याला तिनं नकार दिला होता. गेली अनेक वर्ष आम्ही समाजापासून दूर होतो. आम्हाला एका अशासकीय संस्थेने नोकरी करण्याकरता मदत केली, म्हणून आज आम्ही आमच्या पायावर उभ्या आहोत. गेल्याच महिन्यात आम्हाला आमच्या संस्थेने आर्थिक मदत केली आहे. आम्ही एक मोबाईल ॲप तयार केला आहे की ज्यामुळे कुठल्याही स्त्रीला स्वतःवर झालेल्या अत्याचारासंबंधित माहिती, फोटो, जागा आणि इतर बरंच काही आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याची मदत होणार आहे. आम्हाला मिळालेली आर्थिक मदत ही पूर्णपणे तुम्ही संस्थेला दिलेल्या आर्थिक मदतीमधूनच झालेली आहे. आम्हीच नाही तर इतरही काही मुलींना तुमच्या आर्थिक मदतीतून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं बळ मिळालेलं आहे. तिघीही उभ्या राहिल्या. एक कृतज्ञता म्हणून आमच्याकडून हा पुष्पगुच्छ आपण स्वीकारावा, त्यांनी विनंती केली. त्या तिन्ही मुली बाहेर पडल्या आणि सपना तो गुलाबाचा गुच्छ घेऊन सोफ्यावर बसली. गुलाबाचा सुगंध सर्वत्र दळवळत होता. पूर्वी लोक तिला रोज क्वीन म्हणत होते. आज पहिल्यांदा तिला आपण रोज क्वीन आहोत याचा अभिमान वाटला. खरोखरची रोज क्वीन. धन्यवाद.